राजगड किल्ला. पूर्वी या किल्ल्याला मुरुंबदेव किल्ला या नावानं ओळखलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1647 साली हा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव ठेवले राजगड, म्हणजेच राजांचं गड. राजगडावरून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं राजकारण उभं केलं. याच गडावरून महाराजांनी अनेक महत्त्वाचे किल्ले जिंकले. 1649 ते 1672 या काळात राजगड ही स्वराज्याची राजधानी होती. यानंतर राजधानी हलवली गेली रायगडावर. याच गडावर शिवरायांच्या पहिल्या पत्नी सईबाईंचं निधन झालं होतं. त्या ठिकाणी आजही त्यांची समाधी आहे. महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उभा असलेला हा भव्य आणि अभेद्य दुर्ग राजगड किल्ला स्वराज्याची सुरुवात जिथून झाली. शिवछत्रपतींच्या स्वराज्याचं पहिलं राजधानी स्थान तोच हा राजगड. आज राजगड हा इतिहासाचा भाग नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे. दरवर्षी हजारो शिवभक्त, गिर्यारोहक आणि इतिहासप्रेमी इथे येतात. नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आपण आलो आहोत एक ट्रेक करण्याकरता. आज मी माझी व्हिडिओची सुरुवात खूप उशिरा करतो आहे. आता आपण चाललो आहोत राजगडला. राजगड ही राजधानी होती त्या काळामध्ये आणि आज आपण खूप दिवसातनं चाललो आहे ट्रेकसाठी. जवळजवळ मी तर 15-20 दिवस व्हिडिओ नसतील केले आपल्या ह्या चॅनलवर. आणि राजगड हा जो गड आहे, मी ह्याच्या आधी पण गेलो आहे 2-3 वेळा. पण आज असा व्हिडिओ आणि असं एक्सप्लोर करत दाखवत जाण्याचा पहिला हा दिवस असेल, पहिली ही वेळ असेल. तर आता जाऊयात आपण राजगडला आणि बघूयात काय होते. आज सकाळी प्रवास झाला, सुरुवात झाली प्रवासाला 7 वाजता आणि आता वाजले असतील 9 वाजले असतील. तर आता मी थांबत आलो CNG भरत. तर बघूयात काय होते. सुप्रभात सगळ्यांना एकदा. राजगड किल्ला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. पुण्यापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही पुण्यातून येत असाल तर मार्ग असा आहे, पुणे वेल्हेगाव राजगड पायथा. वेल्हेगावपर्यंत तुम्ही गाडी किंवा बाईकने सहज पोहोचू शकता. गावातून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रस्ता व्यवस्थित आहे. तिथून ट्रेक सुरू होतो. ट्रेक साधारण 2 ते 3 तासाचा आहे आणि मध्यम अवघड असा मानला जातो. राजगडाचा इतिहास सांगायचा तर हा पूर्वी मुरुंबदेव किल्ला या नावानं ओळखला जायचा. राजगडावर तुम्हाला सुवेला माची, संजीवनी माची आणि बाली किल्ला हे 3 ठिकाणं पाहायला मिळतात. सन 1659 मध्ये अफजलखानाच्या मोहिमेनंतर शिवाजी महाराजांनी राजगडावरूनच शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्या काळात आदिलशाही फौजांनी काही भागात हल्ल्याचा प्रयत्न केला, पण महाराजांनी गनिमी काम वापरून त्यांना परत पाठवलं. नंतर 1670च्या दशकात औरंगजेबाने राज्यावर सतत हल्ले केले. मुघल सैन्य एकामागोमाग एक किल्ले जिंकत होतं. त्यावेळी राजगडावरही दबाव वाढला. सन 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघल सैन्यानं राजगडावर हल्ला केला आणि काही काळासाठी त्यांच्या ताब्यात गेला. पण मराठ्यांनी पुन्हा एकत्र येऊन तो परत मिळवला. या गडावरच्या प्रत्येक दगडात त्या काळातील शौर्य आणि बलिदानाची कहाणी आहे. तर आता आपण आलो आहे वरती गडावर. हा आहे राजगड आणि हे पद्मावती तळं, छोटंसं टाकं पाण्याचं. आज रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. मित्रांनो, राजगडावरची ही पाण्याची टाकं आणि देवीचं मंदिर आपल्याला सांगतात की स्वराज्य फक्त तलवारीवर उभं नव्हतं, ते उभं होतं श्रद्धा, शिस्त आणि बुद्धिमत्तेवर. जर तुम्ही राजगडाला भेट द्यायला आलात तर मंदिरात नमस्कार करून या टाक्याचं सौंदर्य नक्की अनुभवून जा. राजगडाच्या बाले किल्ल्यावर एक सुंदर महादेव आणि देवीचं मंदिर आहे. देवीचं मंदिर तुम्ही आता पाहताय. हे देवी स्थानिक लोक राजगड देवी किंवा मुरुंबा देवी म्हणून ओळखतात. हे मंदिर खूप प्राचीन असून दगडी बांधकामात तयार करण्यात आलं आहे. तर मित्रांनो, आता बॅक साईडला बाले किल्ला आहे. बाले किल्ल्याकडे जाणार होतो, पण आज रविवार असल्यामुळे इतकी गर्दी आहे की तिथला पूर्ण भाग हे झालं आहे, गर्दीनं जाम झाला आहे. तर आम्ही इथं चाललो आहे, तो एक सोहळा आहे तिकडं चाललो आहे. तर आज गडावर एकंदर धुका आहे, भरपूर गर्दी आहे आणि अशी छोटी सुंदर अशी अनेक झाडं आलेली आहेत. म्हणजे हे फुलं आली झाडांना. तर हे एकदम समूह खूप छान दिसतो. एकदम ग्रुपमध्ये बघितलं ना, त्यात खूप छान दिसतं. तर आज गड पूर्ण चढला. इतर वेळी आम्ही येतो पण तिथं जातो, तिथनंच परत खाली येतो.
तर आता ह्यावेळी आपण बाले किल्ला तर नाही करता येणार, खूप गर्दी आहे. बाले किल्ल्यावरनं समोरचा व्ह्यू दिसतो, समोरचा व्ह्यू दिसण्याकरता धुकं गेलं पाहिजे, धुकं भरपूर आहे. तर जिथं गर्दी नाही तिथं शांतपणे आपण जाऊ आणि बघूयात काय होतं. आज सकाळी जो काय नाश्ता केला होता सगळा आता जिरला आहे. आणि असा ट्रेक खूप दिवसांनी झाला. मला वाटतं किन्नौर कैलासची यात्रा झाली त्यानंतर असा ट्रेक खूप दिवसांनी झाला आहे, आज झाला आहे. तर बघूयात आता ह्याच्या पुढे अशी ट्रेक करत राहू. समोर धुकं बघा, प्रचंड असा हा मोठा गड आहे राजगड. ह्या गडावर जास्ती काळ सत्ता म्हणजे ह्या गडावर ही राजधानी म्हणून जास्ती काळ होता. आंबेगाव काय तर आता आम्ही गेलो. मागं जे ठिकाण आहे ते सगळ्यात विशिष्ट प्रकारचं, मी काय असं म्हणतो तुम्हाला, विशिष्ट प्रकारचं सगळ्यात वेगळं असं सुंदर ठिकाण. तिथं बरेच जण जाऊन फोटो काढतात. त्या ठिकाणी आपण आता गेलो. नाही तर पुढं जसं तसं धुकं पडायला लागले, लोक यायला लागलेत पण धुकं पडायला लागले. तर आता आपण पाऊस यायच्या आधी याच्या खाली गडाच्या खाली जाऊयात. तर मित्रांनो आता आपण गड उतरायला लागलो आहे. गड बऱ्याच वेळ आम्ही चालतोय, थांबलो नाही कुठं. खालून लोक येतात, वरनं पण लोक येतात. रविवार असल्यामुळं गर्दी जास्ती आहे. चला, आहे राजगड, महाराजांची राजधानी, काही कित्येक वर्ष होता. त्यानंतर मग रायगड. हे आहे हळकुंड, हळद खायची हळद. गडाच्या पायथ्याला आलो आपण. आणि आता काही वेळात आपण पोचतो आपल्या गाडीजवळ. हाच रस्ते, हीच पायवाटे काही आहे नाही, गावात जाते. तिकडे जाते ते का गाडीपाशी सांगते हो म्हणले की ते. आता चला सोप. तर मित्रांनो असा प्रकारे आपला राजगडचा ट्रेक पूर्ण झाला. आणि आता आपण आहोत पार्किंग स्लॉटमध्ये. इथं खाली आलो, पार्किंग गाड्या केल्या तिथं. आणि आजच्या राजगडच्या ट्रेकमध्ये आपण एकच जो विशिष्ट प्रकारचा भाग जो आहे तो पाहायला मिळतो प्रत्येक वेळी फोटोमध्ये. काय काय सुवेळा माची, तो फक्त पाहायला, कारण की गर्दी खूप होती. गर्दीमुळे जास्त पाहता नाही आलं. आणि बघूयात काय होतंय. जर आपण आता आपल्या घराकडं. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. नाही फोटो काढत, दोन्ही कामं एकदम गेली. फोटो काढला, आंबेगावला गेलता ना.